मित्रांनो, तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण येत्या काही दिवसांमध्येच क्लर्क आणि शिपाई या पदाची नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे. तर त्या संदर्भामध्येच माहिती आपण घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर ही जाहिरात असणार आहे पहा, हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद. म्हणजेच तुम्ही जे स्क्रीनवर पाहत आहात, ही जाहिरात आलेली आहे 2018 मध्ये. जे काही पदसंख्या होती 54 आणि यावेळेस सुद्धा आता जी जाहिरात येणार आहे, ते पुढे सांगणार आहे मी कधी जाहिरात येणार आहे. तर ही जाहिरात जी असणार आहे ती दोन्ही पदासाठी असणार आहे. यामध्ये क्लर्क सुद्धा असणार आहे आणि शिपाई सुद्धा पद यामध्ये असणार आहे. कारण ही जाहिरात 2018 ला आलेली होती आणि ज्या पद्धतीनं आपण तुम्हाला सांगितलं होतं बॉम्बे हायकोर्टाची जाहिरात येणार आहे, तर त्याच पद्धतीने ती जाहिरात आलेली होती. त्याच प्रकारची ही जी काही हायकोर्ट औरंगाबादची जाहिरात आहे, ती देखील जाहिरात लवकरच येणार आहे. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल, तर जोरदार मित्रांनो तयारी करा. कारण की लागलीच आता सध्या जी काही तुमची तयारी आहे, ते मुंबई उच्च न्यायालय या पदाची तयारी तुमची सुरू आहे आणि काही विद्यार्थ्यांची जे काही नागपूर बेंच शिपाई या पदाची जी काही जाहिरात निघालेली आहे, त्यांची देखील तयारी सुरू आहे. म्हणजेच आपल्याला तयारी काय करायची नाही, सोडायची नाही. कारण संधी ही आपल्यासाठी लगातार एक एक्झाम झाली कोर्टाची, दुसरी एक्झाम येते. कारण एवढ्या संधी लागलीच उपलब्ध होत नाही. तर गोल्डन चान्स आहे, ही संधी सोडायची नसेल, तर व्यवस्थित तुम्हाला फॉलोअप घेऊन त्याची तयारी करावी लागणार आहे. तरच तुम्हाला त्याच्यामध्ये शेवटपर्यंत जाण्याचे आणि सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. मित्रांनो, जास्त वेळ न घेता पाहूया आपण ती जाहिरात कधी अवेलेबल होणार आहे. त्या अगोदर एक नोटीस आहे, तुम्ही पाहू शकता. या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे, महत्त्वाची नोटीस. द वेट लिस्ट कॅन्डिडेट्स हुज नेम्स आर इन लिस्ट ॲट सिरियल नंबर 19 ते 54 ऑन द वेट लिस्ट ऑफ क्लर्क पब्लिश्ड हे जे काही 20/1/2020 आर इन्फॉर्म दॅट द सेड वेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क इज हिअरबाय कॅन्सल्ड. म्हणजेच जेव्हा जे काही वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये नाव असतात, ते जर कॅन्सल केल्याच्या नंतरच दुसरी भरती काढता येते. तर ही जी काही औरंगाबाद हायकोर्टची भरती आहे, ती मित्रांनो त्याची जी काही लिस्ट होती, कोणती वेटिंग लिस्ट होती, ती 2020 ला कॅन्सल झालेली आहे. तर आतापर्यंत त्याची ॲड यायला पाहिजे होती, परंतु आली नाही. तर आपण पाहूया ती ॲड नेमकी कधी येणार आहे. तर त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी आपण एक वेबिनार ठेवलेला आहे. संपूर्ण माहिती आपण त्या वेबिनारमध्ये देणार आहोत. कारण कोर्ट भरती अशी असते मित्रांनो, एक जरी चूक असेल, तर ती चूक डायरेक्ट आपली पोस्ट घालवू शकते. त्याच्यामुळं जेव्हापासून ॲड निघाली, ती फॉर्म भरण्यापासून तर सिलेक्शन होईपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी गुपित असतात, ते जर माहीत असेल, तर 100% तिथपर्यंत जातात. परंतु त्याच्यामध्ये आपल्या हातातून एखादी चूक होते आणि ती चूक आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपला फॉर्म हा कुठे ना कुठेतरी कोणत्यातरी स्टेपला रिजेक्ट होतो. त्यासाठी आपण येणारी नवीन औरंगाबादची भरती असेल, त्याची तयारी कशी करायची, कोणत्या तयारीमध्ये राहायचं आहे आणि जे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क याची जी काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्याची तयारी कशा पद्धतीने करायची, त्याची संपूर्ण डिटेल्स, तयारी कशा पद्धतीने करायची, पुस्तक वगैरे कोणते यूज करायचे, टायपिंगची तयारी कशा पद्धतीने करायची, संपूर्ण माहिती आपण वेबिनारमध्ये देणार आहोत. बॉम्बे हायकोर्टचं जे वेबिनार आहे, ते 9 मार्चला आपण ठेवलेलं आहे. संध्याकाळी 7 वाजता रविवारी आहे. तर जास्तीत जास्त जणांनी जॉइन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नागपूर खंडपीठ शिपाई या पदासाठी जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांचा अजून 4 तारखेला अर्ज करण्याची शेवटची डेट आहे. अजून यामध्ये काही मिस्टेक असतील त्याच्यासाठी आणि संपूर्ण माहिती त्यांना देण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करायची, कोणते पुस्तक वगैरे रेफर करायची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण 2 मार्चला त्याचा वेबिनार ठेवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो वेबिनारला रजिस्ट्रेशन करू शकता. तर पाहूया आपण जी काही औरंगाबाद हायकोर्टची भरती येणार आहे, ती भरती मित्रांनो जी काही असणार आहे, यामध्ये लिपिक पदाची 31 ते 40 जागा असू शकतात. 31 ते 40 जागासाठी ही भरती असू शकते. आणि त्याच पद्धतीनं कमी जास्त शिपाई या पदाची देखील काय असेल, भरती असेल. त्याच्यानंतर कधी येणार आहे, तर मित्रांनो एप्रिलच्या एंडिंगमध्ये किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये ही जाहिरात येऊ शकते किंवा यायला पाहिजे. मेच्या सुरुवातीला किंवा एप्रिलच्या एंडिंगला ही जाहिरात येऊ शकते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही तयारी लागा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.